घरातलं वातावरण तापलंय, हे चिडलेत वृंदावर, प्रसादही खूप संतापलाय. आता तिची बाजू घेणार या घरात कोणीही नाही. तेव्हा तू आणि मी म्हणून अशा एक आयडिया शोधून काढून तिला त्रास द्यायच्या, कंटाळून निघून गेली पाहिजे ती. चालेल. हे काय किती दूध ओतू गेलंय? अगं मुद्दाम सांडवलंय तिने. सकाळी बाबांना सुद्धा बाहेरच जावं लागलं चहा प्यायला. प्राची किती चांगला हुंडा देणाऱ्या मुली येत होत्या ग आपल्या प्रसादसाठी, पण नाही, हिला गळ्यात बांधली. काय ग हे? कान फुटले का काय तुझे? बघितलं साई, तू इतकं बोलते तरी तिला काहीच वाटत नाहीये. अगे निगरगट्ट आहे ती, अशी नाही ऐकणार ग. माझ्या मुलाला जेवण करून वाढायला मी समर्थ आहे. तेव्हा तू जा, तुझ्या आई बाबांकडे जा, निघा. हे बघा, मी प्रसादशी लग्न करून ह्या घरात आले. आता जाईन ती तिरडीवरूनच. वृंदाला जर का हे गुपित विकलं तर लक्ष्मीकांत, बाबूराव काकड्यांचं हे घर तुम्हाला पदरात पाडून घेता येईल. हे बघ वृंदा, माझ्याकडे एक अशी गोष्ट आहे की ज्यामुळे तुला त्या गोष्टीचा खूप फायदा होतो, आणि तुझ्याकडे अशी एक गोष्ट आहे की त्या गोष्टीचा मला थोडाफार उपयोग होऊ शकतो. की तुम्ही अजूनही कोड्यातच बोलताय. हे बघ वृंदा, तू घाबरू नकोस. तू मला माझ्या लहान बहिणीसारखी आहेस, म्हणून अशी गोष्ट तुझ्याकडे मागणार आहे की जी एक बहीण तिच्या भावाला देऊ शकते. आणि तुला जर का माझं हे डील मान्य नसेल तर यापुढे तुझ्यावर येणारी सगळी संकट, त्यामुळे तुला होणारा त्रास पर्यायाने तुझ्या मायनसला सुद्धा कोणी तुला वाचवू शकत नाही, अगदी मी सुद्धा. आता बोल. मला मान्य आहे. मी लाख म्हटलं जा म्हणून तिला कळायला नको ग. आणि सून आहे ना ती या घरची. सून घरात असताना सासूने असं चुलीत मरायचं बरं दिसतं? जा जा. मला अजूनही विश्वास नाही बसत आहे. आई एवढ्या कारस्थानी असली नाही. मी आत्ताच्या आत्ता त्यांना जाऊन. वृंदा थांबा. आई, आता मी रूम मध्ये वृंदाला बोलवायला गेलो होतो ना, वृंदा बरोबर रूम मध्ये कोणीतरी होतं. पण प्रसाद आला का परत? प्रसाद दादा नाही. मग कोण? जीजू. काय? जा, तू प्रसादला बोलवून आण. आत्ताच्या आत्ता सगळा तमाशा त्याच्या समोरच होऊ दे. जा. वृंदा, दादा तुला आईने लगेच घरी बोलवलंय. काय झालं आता परत? त्या बायकोनी चांगलेच गुण उधळलेत तिकडे. अरे तू एक दिवस काय तिच्यावरती चिडलास, तिने लगेच तिची दुसरी सोय बघितली. प्राची, मूर्खासारखं बोलू नको. जे काय झालंय ते खरं खरं सांग. अरे दादा, मी तुला खरं तेच सांगतेय. वृंदा आणि भाऊजी तुमच्या रूम मध्ये नको त्या अवस्थेत होते. प्राची, काय बोलतेस तू? नको त्या अवस्थेत म्हणजे? मला आईने वृंदाला बोलवायला सांगितलं म्हणून मी तुमच्या रूम मध्ये गेले. तर तुमच्या रूमचा दरवाजा लोटलेला होता, म्हणजे आतून कडी नव्हती, म्हणून मी टकटक केलं आणि आजून बघते तर वृंदा भाऊजींच्या मिठीत होती. दादा, तुम्हाला काय वाटतंय? तुला हजारदा सांगितलं वहिनीबद्दल बोलताना तोंड सांभाळून बोलायचं, विसरलीस? तू माझ्या अंगावर कशाला ओरडतोय? हे बघ दादा, मी एकटी नव्हते, सुवर्ण ताई पण माझ्या बरोबर होती. तुला जर माझं खोटं वाटत असेल ना तर तू ताईला विचारू शकतोस. तर तू एक काम कर ना दादा, आता मला जशी मारली आहेस ना तशी तुझ्या बायकोला मार आणि तिला विचार की घरात काय आहे ते. भिकारड्या वृंदासाठी माझ्यावरती हात उचललास ना आज तू. मी पण बघते ती वृंदा आपल्या घरात आणि हरीशच्या मनात कशी राहते ते. दिल्या घरी